तवडू पूजा कर्या तर बी शंकर भगवान जरा भी फिरी कर नहीं देखत तिने माता तपस करा नावाचे. तपस करा नाही कन ते का विचार करायचं नाही माराकडे अजून का की कमी છે. एवढं पूजा કર્યા तर बी મને ફિરી કમી देखता નહીં જ કયા तर મારાकडे अजून का की कमी છે अजून पूर्ण कर लेवान છે કંઈકન था माता विचार करे છે. ह्या आम्ही बी शिकणू जरा आम्ही जरा का तर કર્યા की हो एवढं पूजा करी तेवढं पूजा करी तो करी ह्यू करी आम्ही एवढं કર્યા तर बी देव हमने देखतोच नाही छ. आम्ही काका कीच बोला भगवानने एवढा दिसती उपास करती छे तेवढं छंद पूजा करती छे हो मांगेलो अजून મને मिळतूच नाही છે કંઈકન आम्ही समजाच मात्र हमारकडे था अजून का की कमी છે अजूनही व्हाનું टायम आई नाही છે કંઈકન आम्ही समजता नाही. आणि हर एक बी भगवानना इच्छा प्रकार होतो असंच आम्ही ह्या मागताच तई होतू नाहीच का तर ह्या आम्ही करेल तिने होतूच की नाही की पासर ते भगवाननु इच्छा बी नाही કંઈકન आम्ही ह्या समजानो प्रयत्न करनो तो ह्या हमारकडे अजून का की सिकान છે अजून हमारो पूजा बराबर होने છે अजून हमारो व्रत बराबर होने છે यो इनाती चुगट आम्ही करनू देख કંઈકન बोली कन आम्ही विचार करी कन કર્યા तर तई जरथा एक तेनु का तर उपयोग होच. तो ह्या आता माता हिमालय पर्वतने तपसने वश कहू हिमवंतनी बेटी माता स्वतः देवीच तपस्स करान ह्या हिमालय पर्वतने वच कवडू घन घोर तपस्य तई बी अगदी कठीण तपस्स थंडम पाणी मुबरीकन तपस करानू आणि थंड अशी तर कमी घर में बारणा घालले सा एक छोडी दोन का तर स्वेटरो शालो वळले सा एकदा छोडी चारदा कॉफी टी करीकन पीसा था का शे पाप माता थोडू सब्बी सहन करीकन वारो उन्न पाऊस थंड सब्बी सहन करीकन आहार भी एक एक त्याग करता आवत माता. पहिला जर का जुमता था ते नाम जरा जरा कम करता आवच द्रव आहार लेच पाणी बी हुबराडी छोडायचं सुकेला झाडना पातो खाचं पासं तिथे पातो बी खावानं हुबराडायचं तोही कन था मातान अपर्णा कैकम बी नाव पडायचं पर्णा का तर झाडना पानो ते सुकेला पानो खाता था माता लास्टने ते सहित खावानं हुबराडायचं. बेटी एवढू कठीण तपस्स करत देखी कन मायनु मन कहू होनो देखो था मायनु जीव अद्याडे जाश बोलच बेटी नको मा एवढू कठीण तपस तू कर नको नको मा नको उमा नको कैकन बोलत तिथं उमा कैकन नाव पडच मातान उमा कैकन नाव पडच अपर्णा कैकन नाव पडच एवढं सब्बी बी ह्या एवढं कठीण तपस्स करी कन माता एक भगवान शंकरने एक प्रसन्न करासाठी कैकन करच देवने प्रसन्न करनू का तर सामान्य नमे आम्ही जरा जुरा एकदा दोनदा पूजा करीकन उदकाडे पाजळीकन उपास कर्या तर देव हमारू मनोकामना पूर्ण करच कैकन नमे भगवानने था मन नवनु था. तो यहाँ भगवानने प्रसन्न करासाठी कैकन माता एवढं सब्बी बी ह्या त्रास लेता असंच पासती भगवान शंकरने कवाडच नाही आता जरा हो अंजरा परीक्षा लेनू मातानु कैकन बोलीकन ह्यानेच प्रसन्न होतो ने था भगवान बी शंकर बी अंजर परीक्षा लेवान कैकन अवच. एक ग्रंथम छे रुद्र ब्राह्मण हिकन अवच कैकन शिवपुराणम छे नवयुवक हिकन अवच कैकन बोलीकन असंदे ते कोणता तर रूपम वंदे हवी ह्या नवयुवकना रूपम धरिकन बोली तर बी ह्या मातांसंबर नवयुवकनु एक ब्राह्मण युवकनु रूप लिकन मातांसंबर अवच ऐकन विचारच मातान तुम्ही एवढं कठीण तपस्या कोणासाठी करताच कैकन बोलीकन था माता बोलच भगवान शंकरने प्रसन्न करासाठी कैकन बोलीकन तवा था ते युवक बोलच छे भगवान शंकरसाठी तुम्ही एवढं कठीण तपस्या करताच तुम्ही तर एवढा सुंदर शे अति सुंदर शे तुम्ही मन કર્યા तर नारायण छे ब्रह्म छे इंद्र छे कवडा जना छे सभी देवो एक ती एक छंद छंद देवो छे तवने सब्बीवरने छोडीकन ते शंकरना पासळ कसान लाग्यात तुम्ही ना देकान छंद छे आभरण नाही का बी नाही ते का भस्मधारी छे ते निस्तू स्मशानवासी छे ते तवने कसा पूट लाग्यात तुम्ही कैकन था युवक पार्वतीन संबर बोलच. माता ह्या बोलच तवडू शांत चित्त थी
हऊ तुमने यहाँ सलाह मांगान बलई नहीं छे, तुम्हारू सलाह मने हुनु पड़ी नहीं छे, तुम्ही हाती गयस गई. था रागने ऐकन अकस्मात माता वदर्या असता अशी तर तवनु सब्बी तपस्सनु फल सभी भी व्यर्थ हिकन जातो तो. काकतर आई सभी भी उपासना करत तवा रागने आये सरकू नहीं, कोने वदरे सरकू नाही. अकस्मात माता था रागने आया असताशी आणि परत तळू सभी तपस्या करणं पडत होतो. तिनासाठीच्या शांत चित्त ती समाधान ती बोलच, तुम्हारू सलाह मने हुनु पडी नाही छे, हव का तुमने भलई इचारी नहीं छे, तुम्ही आता ह्याती गयस गई. तवा भगवान शंकर था प्रत्यक्ष वश नहीं हऊ तय कैकम बोलिकन तनु खरू रूप देकडावश. तवा भी था माता बोलच, तुम्ही प्रसन्न व्हात ने ओके लग्नो करले होत ने ओके, मात्र था मारा माय बापकडे हमारा अम्मा दादाकडे वो अम्मा दादानु ಒಪ್ಪಿಗೆ लेवो बारात लिकन ऐकन लग्नो कर लिकन वो तवा हो तुम्हारा संगाट अवचे कैकम बोलिकन. हमारो संप्रदाय पद्धत कौशे तवुच हमिहा करता आवनु. एवढू कठीण तपस्या करी बा आता गबक करे ते हूँ कयातले कैकम बोलिकन तवना पासळ तव गये सरकू नाही. आता भगवान शंकर भी ऋषी मुनी वन्य ऋषी दंपती वन्य धाडत था हिमवंत आणि मेनादेवीकडे था ते तवने बोलच, तुम्हारा बेटी हो लग्नो करलूच कैकम बोलिकन था ते भी हूँ कैकम बोलच. मात्र मेनादेवी था नवरान देके असती नाही था. शिव भगवान भी बारात लिकन अवत था आया तर या कहू अवच सब्बी शिवगण लिकन सब्बी ऋषी मुनी वन्य लिकन ऋषभ वाहन हिकन अवच. आणि था माता बोली असच, तुम्ही ये वेश मया तर हमारा अम्मा दादू तुमने दिकन लग्नो करता नाही, तिनासाठी तुम्ही छंद नवरो कव तयार होचे तव तयार हिकन अवनू कैकन माता बोलेल असच. तवा आता एक छंद नवरो तयार हिकन ऋषभ वाहन बटिकन अवच भगवान शंकर. तरी भी था जरा अजून ये मायबापनु मन कौशे की देखा कैकन था मेनादेवीनं आणि तैच वेश देकडावच, जटाधारी सर्प आभरण भस्मधारी आईचे एक रूप देकडावत था मेनादेवीन ते रूप सभी देखिकन चक्कर एकम पड़ी छोड़च. ईसो छे मारो जवई कैकम बोलिकन. तवा था पार्वतीन कडच आता मायने चक्कर एकम पडीच का तर तव काकी कैकन विचार करच. भगवान शंकरने विचारच का खेळ करतो तू तायानी कैकन. भगवान शंकर हसीकन जरा तव जस्ट ट्रायल देख्यो जरा कैकम बोलच, नाही नाही तुम्ही आता हे का करू नको, तुम्हारू खरू रूप देकडावं आता मात्र आणि लग्नो हुबरी तर आणि भिगी होतू नये प्लीज तव करो नको कैकन माता था प्रार्थना करश. आता ह्या कंडाटी बाराती आई असच पासत्ती मेनादेवीन तवनु खरू रूप देकडावच लग्नोन भी हूँ कैकम बोलच. सब्बी होच लग्नोन सब्बी तयार हो इकन सब्बी लग्नो इकन सब्बी हे लोक जुमता असच. आता लास्टने नवरान जुमाम बटाडच. नवरान जुमाम बटाडत तो अभी था भगवान शंकर आणि जर परीक्षा लेचनी जुमान बटिकन नवरो जुमान बटिकन विचारच कवडू स्वयंपाक करायच का कैकन हो कवडा हुनुस तोडा जना वंदे स्वयंपाक सरतू नाही तेवढू सब्बी स्टॉक राख्याचे मी एवढू अनाज छे एवढू सब्बी जेवढा जना लोक करणारा छे हुनुस तोडा जना वंदे तै का डरव नको कैकम बोलतामच भगवान शंकर था जुमान बटच पहिला पार्वती जुमान मुकच जुमच जर मुक्कीकन जर बेजार अवच पार्वतीनं तो अम्मा अवच ऐकम बोलच बेटी तू जर बटत हाऊ जर मुकुच कैकम बोलिकन माय मेनादेवी मुकच. मेनादेवी भी मुक्कीकन जर सुस्ती जाच पासती सभी जन बोलच तुम्ही दोन्ही जना रेस्ट ले हो जाओ तर आम्ही मुकाच कैकम बोलिकन एक एकटा मुक्ताज जाच करेलू सभी स्वयंपाक सरी जाच. स्वयंपाक सरी कैकम बोलिकन तर असेलू आणि अनाज पाणी लिकन आणि स्वयंपाक चालू करच आणि तोच मुक्ता जाच. करेला लावन्ने भी सुस्ती गई मुकनारा वन्ने भी सुस्ती गई असेलू अनाज पानी का स्टॉक एक होतू तई भी सब्बी सरी गई. लास्ट ने का करनो होता कैकम बोलिकन मदमी घुसू चालू होच तई कवडू जुमतो गिम्मा यो बिचारो करेलू स्वयंपाक सरी गई एवढू बला करेलू अनाज पानी एवढू बला स्टॉक राखेलू सब्बी सरी गई का करनो तागळ जवई जुमाम बट्यूच सरीच कैकन कहू बोलनू नाही कैकन कहू बोलनू कैकम बोलिकन मदमे गद्दल चालू होच.
पार्वती माता जरा लक्ष दी कन ऐकच, हाँ काकी हाँ चली चता कहीं कम बोली कन विचार कर देखच, सभी सरीज कवानु कळता मच लास्ट में एक घास अवसच, तवा भगवान शंकर ते खानारा असच, तवा तक्षण माता पार्वती ऐकन भगवान शंकर ने खावाडी कम बोलच, बस आता ये घास म तुम्ही तृप्त होनू काही कम बोली कन. तवा आता भगवान शंकर ते लास्ट ने पार्वती माताना हात ती खाये पासती था भगवान तृप्त होत था. तिनासाठी आम्ही बी का बी एक कर्या कतर दररोजનું स्वयंपाक કર્યા કતર પહેલાં જરા અગ્નિન દેવા છે અને ઇનામ स्वयंपाकમાં रुची भरो. स्वयंपाक सभ्य आયેલ લોકોને પૂરે નહીં કરો का तर कार्य असेल तो अन्नपूर्णाનું आम्ही पूजा करी कन सभी स्वयंपाकने एक पूजा करी कन निवेद करायचं मी तो तिनासाठीचे पहिला ह्या अन्नपूर्णान तृप्त કર્યા कतर आયેલા सभी लोक बी तृप्त होच. तो ह्या भगवान शंकर माताना हाती एक घास खाता म्हणजे तृप्त ही गई छोडाचं. ह्यू एक आई शंकरનું आणि पार्वतीનું अधूरीती अगदी गिरिजा कल्याणનું कथा आहे. आज शिवरात्रीन दिसे आई कथा ऐकेला सभी जना पावन ही जाकस तो ना कवडा की जन्मनु पाप परिहार होकस. तिनासाठी सौ जरा एक आई गिरिजा कल्याणનું कथा बोलानो प्रयत्न करी. तुम्ही बटेलाला सब्बी जना एवढू प्रीतती एवढू लक्ष दिकन एवढू खुशी ते ऐकता लगाच तईच म्हणे लई आनंद कवाडीकन आणि जरा बोलणू कैकन उत्साह जास्ती होतो लगोच करू बी तुम्ही एवढा बटीकन एक खुशी ते एवढं सब्बी बटीकन ऐकेलू संतोष तुमने सब्बी वने धन्यवाद बोलता. આજનું સભ્ય બી गिरिजा कल्याणનું कथा सभी भी शंकर पार्वतीना चरणनेच अर्पण करी छोड़ा. यहाँ हमने बुलायेला बसवेश्वर मठना ह्या अण्णांतोने मामांतोने हमारा तर्फी थी धन्यवाद. हरे कृष्ण सभी वन्य भी.